इराण, इस्रायल, अमेरिका या युद्धाचा सर्वात मोठा फटका नरेंद्र मोदी यांच्या इमेजला बसलाय. हो, भारत युद्धात थेट सहभागी नाही. भारताचा त्या युद्धाशी फार काही संबंध नसला तरी सुद्धा हे युद्ध नरेंद्र मोदींना पूर्णपणे डॅमेज करून गेलंय. ऑपरेशन सिंदूर, सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक यासारख्या सैन्य कारवायांमुळे ज्या मोदींची प्रतिमा उजळून निघाली, त्याच मोदींची प्रतिमा या युद्धामुळे कमकुवत झाल्याची जाणवते. त्याची कारण काय आणि या युद्धामुळे मोदी का टीकेचे धनी बनतायत? नाम नरेंद्र, काम सरेंडर इथपर्यंत मोदींवर का टीका केली जाते, याचाच डिटेल आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी शब्द योद्धा सागर आणि तुम्ही पाहताय ऑफिशियल बाब. बर्तन को उल्टा करके उसमें छेद करके एक पाइप डाल दी और जो गटर से गैस निकलता था वो पाइपलाइन से वे चाय के ठेले में ले लिया और चाय बनाने के लिए उसी गैस का उपयोग कर करके चाय बनाता. अंगेन घात्रम नयने वक्त्रम न्यायेन राज्यम लवणेन भोज्यम. 28 फेब्रुवारी 2026 हाच तो दिवस ज्या दिवशी इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खामेनी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेले. खरं तर युद्धात कोणत्याही देशाच्या प्रमुखाला मारू नये असा युद्धाचा अलिखित नियम आहे. नेमका तोच नियम अमेरिका आणि इस्रायलने मोडला. एखाद्या देशाचा सर्वोच्च नेता मारला गेला किंवा त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या मृत्यूवर त्याचं शत्रू राष्ट्र सुद्धा शोक संवेदना व्यक्त करतं. पण खामेनींच्या मृत्यूवर पहिले 4 दिवस भारताची कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. इतकंच काय तर नरेंद्र मोदींनी याबाबत एक साधं ट्विट सुद्धा केलं नाही. खरं तर भारत आणि इराण हे पारंपरिक मित्र आहेत. इराण हा नेहमीच भारताच्या बाजूने उभं राहिलाय. इराणने भारतासाठी पाकिस्तानालाही संयुक्त राष्ट्रात तोंडावर पाडलं होतं. त्याची ही स्टोरी इंटरेस्टिंग आहे. त्याची लिंक मी कमेंटमध्ये टाकून देईल. आता एखाद्या मित्र राष्ट्राचा प्रमुखाचा मृत्यू झाल्यानंतर भारताने त्यांच्या प्रती सहानुभूती दाखवणं अपेक्षित होतं. दुर्दैवाने देशाचे पंतप्रधान म्हणून मोदींनी तशी भूमिका घेतली नाही. याच कारणामुळे मोदी प्रचंड टीकेचे धनी ठरले. यानंतर पुढे अमेरिकेने तर कहरच केला. इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आलेली आयरिस देना ही इराणी युद्धनौका इराणला परतत असताना अमेरिकेनं तिच्यावर हल्ला चढवला. भारताच्या समुद्री सीमेच्या जवळ असतानाच अमेरिकेनं त्या युद्धनौकेवर टॉर्पेडो अटॅक केला. या हल्ल्यात इराणची आयरिस देना बुडाली. इराणचे जे सैनिक भारतीय सैनिकांच्या खांद्याला खांदा लावून युद्धाचा सराव करत होते त्यांचे मृतदेह भारताच्या अंगणात तरंगत होते. इराणचे जवळपास 80 सैनिक मारले गेले, पण त्यावरही भारताने साधा निषेधही केला नाही. म्हणजे कल्पना करा, तुमच्या घरी पाहुणे आले, त्या पाहुण्यांना कुणीतरी येऊन मारून गेलं, पण तरीही तुम्ही साधं चुकीचं घडलं असा शब्दही उच्चारला नाही. असंच काहीसं इराणच्या आयरिस देना सोबत घडलं. विशेष म्हणजे आपण अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणी सैनिकांना साधं वाचवायलाही गेलो नाहीत. त्यांना श्रीलंकन नेव्हीनं शरण दिली. अमेरिकेचा प्रचंड दबाव असतानाही श्रीलंकन नेव्हीनं हे बचाव कार्य केलं. यावरूनच अमेरिकेला आपण घाबरतो का, किंवा अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प भारताला गृहीत धरतात का, असे प्रश्न देशभरातून विचारले गेलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आपली उत्तम मैत्री आहे असं कायम सांगतात. पण मग मैत्री असूनही ट्रम्पने युद्धाचे नियम पाळले नाहीत, त्यांनी भारताच्या प्रतिमेचा विचार का केला नाही, असे प्रश्न या निमित्ताने निर्माण होतात. मोदींची प्रतिमा डॅमेज होण्यामागचा पुढचा मुद्दा होर्मुझची सामुद्रधुनी आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली. त्यामुळे भारतामध्ये कच्च्या तेलाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. कारण भारतात येणारं 50% तेल त्याच मार्गाने येतं. आणि अशा परिस्थितीमध्ये अमेरिका भारताला रशियाकडून तेल घेण्यासाठी 30 दिवसांची मुदत वाढ देतो. हा मुद्दा भारतासाठी मोठा लाजिरवाणा होता. कारण भारत आणि रशिया हे जुने मित्र. रशियाकडून आपण नेहमीच कमी किमतीमध्ये तेल घेत आलो आहोत. पण नुकत्याच झालेल्या ट्रेड डील नुसार अमेरिकेनं भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यावर बंदी घातली. भारत आजपर्यंत कधीच अमेरिकेच्या इतका दबावात नव्हता जितका आज आहे. कारण अमेरिका आपल्याला ऑर्डर देईल किंवा अमेरिका एखाद्या गोष्टीची आपल्याला परमिशन देईल आणि मग आपण ती गोष्ट करू, असं कधीच घडलं नव्हतं. आणि म्हणून या मुद्द्यामुळे नरेंद्र मोदींची धाडसी आणि विश्व नेतृत्वाची जी इमेज होती ना, ती पूर्णपणे नेस्तनाबूत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची इमेज डॅमेज होण्यामागचं पुढचं कारण युद्धाचा भारताला बसणारा फटका आहे. युद्धाच्या सुरुवातीलाच आपल्या देशामध्ये घरगुती गॅस सिलेंडर असू द्या किंवा व्यावसायिक गॅस सिलेंडर असू द्या, या गोष्टींचा तुटवडा जाणवायला लागला. काही दिवस पेट्रोल पंपावर मोठ्या प्रमाणात रांगा दिसू लागल्या. मुंबई सारख्या शहरामध्ये तर अजूनही कित्येक हॉटेल्स बंद आहेत, तर काही हॉटेल कमी अधिक प्रमाणात सुरू आहेत. हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या युद्धाचा फटका आपल्या देशातील सर्वसामान्यांना थेट बसला आणि बसतोय सुद्धा.
यामुळेच मोदींवर टीका झाली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला, ज्यामध्ये नरेंद्र मोदी गटरमधून गॅस निर्मितीबद्दल बोलतायत. बर्तन को उल्टा करके उसमें छेद करके एक पाइप डाल दी और जो गटर से गैस निकलता था वो पाइपलाइन से अपने चाय के ठेले में ले लिया. यावरून कित्येकांनी मोदींना ट्रोल केलं. काही लोकांनी तर थेट गटरमधून खरंच गॅस निघतो का आणि त्यामुळे चहा बनतो का हा प्रयोग करून बघितला. आणि या सर्व प्रकरणात नरेंद्र मोदी प्रचंड ट्रोल झाले. थोडक्यात काय तर आतापर्यंत भाजप किंवा मोदींनी स्वतःची प्रतिमा एक कणखर, निडर, 56 इंची छाती असणारा नेता म्हणून इस्टॅब्लिश केली होती. पण या युद्धाच्या निमित्तानं ती प्रतिमा केवळ आणि केवळ सोशल मीडियावर निर्माण केले गेलेला प्रोपोगेंडा किंवा नरेटिव्ह होता हे सिद्ध झालं. भारत आज पूर्णपणे अमेरिकेला सरेंडर झालाय का? यात एप्स्टीन फाईलचा काही संबंध आहे का? असे प्रश्न राहुल गांधी देशाच्या संसदेत विचारतायत. विरोधक तर असंही म्हणतायत की एप्स्टीन फाईल आणि अदानीमुळे नरेंद्र मोदी कॉम्प्रोमाइज झालेत. भारत अमेरिकेला इतका का घाबरतोय? नरेंद्र मोदी आपल्या 56 इंची छातीचा जोर का दाखवत नाहीत? मोदी डोनाल्ड ट्रम्पचं सगळं काही मुकाट्याने का ऐकून घेत आहेत हे त्यांनाच माहित. पण या सर्व गोष्टीमुळे नरेंद्र मोदींची इमेज प्रचंड डॅमेज झालीय. बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. न्यायेन राज्यम लवणेन भोज्यम.